मारुतीच्या पवित्र दरबारामध्ये भगवान पंढरीनाथाच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने आणि गावकरी मंडळीच्या अथक परिश्रमातून चालू असलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा जगद्गुरु तुकोबारायांच्या बीजीच्या निमित्ताने गेली 53 वर्षापासूनची परंपरा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि या नाम सप्ताहातील आज दुसऱ्या दिवसाची सेवा, श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा, श्री गुरु मारुती महाराजांची सेवा, वैकुंठवासी आमचे आजोबा श्रीराम महाराज या थोर महात्म्यांची ही कीर्तनाची सेवा, ग्रामस्थ मंडळी बोधडीकर, गावातील तरुण मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, गावातील भजनी मंडळी, सप्ताहाचे कार्यकर्ते, आयोजक, नियोजक, ग्रामस्थ मंडळीच्या माध्यमातून प्राप्त झालेली कीर्तनाची सेवा, सेवेकरता निवडलेला अभंग, महान वैष्णव श्रीमंत साधू जगत वंदनीय जगद्गुरु त्रिभुवनातलं भूषण जगमान्य देवमान्य संतमान्य तुकाराम महाराज देहूकर यांचा 6 चरणाचा अभंग. जगातला सगळ्यात मोठा प्रश्न घेऊन तुकाराम महाराज देवासोबत वाद घालू लागले. महाराज आजच्या अभंगात देवासोबत भांडण करतात. कोणत्या मुद्द्याचं भांडण आहे, काय भांडण आहे, कशा प्रकारचं भांडण करतात, भांडण करून काही पदरात पडलं का, याचा सविस्तर बारकानं विचार, तास 1.5 तास जसं जमल तसं, वेळ मिळेल तसं, गुरु महाराज बुद्धी देतील तसं बोलायचा प्रयत्न करूया. गावाला गेल्याही वर्षी आलो होतो, याही वर्षी योग आला. समाज भरगच्च जमलाय, समाज भरपूर आहे, नामांकित गुणीजन मंडळी उपस्थित आहेत. दोन्ही मृदंगवादक, विनेकरी, चोपदार, साऊंड सिस्टीम, तरुण वर्ग, उपस्थित सर्व श्रोते मंडळीला अंतःकरणापासून धन्यवाद. खूप सुंदर मंदिराचं काम आहे. खुर्द बोदडी म्हणतात, पण काम मोठं आहे. एवढंसं खोड, पाणी मोठं गोड म्हणतात की नाही. देसावी गाव बारकं जरी असलं तरी मोठ्या गावाला जमन असं क्रांती केली. मस्त सभामंडप, मस्त मंदिराचं काम, सप्ताहाचं काम, आणि मांडवाला सोबल असा समाज बी जमलाय. काही ठिकाणी भला मोठा मांडव मध्ये 5च पांडव असतात. समाज बी भरपूर आहे, गाणारे बी तसेच आहेत. आमच्या गुरुजी करताय वर टाळ्या वाजवा सगळ्यांनी. काही लोकांना भगवंताची देणगी असते. आपण डोळे असून आंधळे, ते डोळे नसून धडसे आहेत. विठ्ठला तुकोबाराच्या बीजेचा उत्सव आहे. स्वर बंद करा. 376 क्रमांकाची बीज आहे उद्या येणार. आपण भाग्यवान आहोत. तुकोबारासारख्या सत्पुरुषाची बीज आपल्याला साजरी करायला मिळते. या गावातील जे पुराणिक जुने लोक, जाणकार लोक होऊन या सप्ताहाची सुरुवात केली, अशा लोकांना अंतःकरणापासून धन्यवाद. का त्यांनी अंतःकरणात एक जाणलं असावं, अरे काही 10-5 लोक देहूला दरवर्षी जाऊन गुलाल टाकून येतील, पण सर्वसामान्य लोकांना तुकोबाराच्या गावाला जाणं होत नाही, तिथं जाऊन गुलाल टाकणं होत नाही. मग 10-5 लोक जाऊन देहूत गुलाल टाकण्यापेक्षा बोदडीलाच 5-7 दिवस देहू बनवा म्हणले आपण. आता 7 दिवस कीर्तन, भजन, अन्नदान, म्हणजे आपलं बोदडी बोदडी नसून 7 दिवसाकरता काय बनले, हे दिवस बनले. कमीच नाही किंवा भजनाला दम नाही, भोजनाला कमी नाही. पंक्ती 2 टाइम आहेत का 1 टाइम? मस्त अन्नदान आहे, मस्त भजन आहे. आमच्या हरिभक्तपरायण नानाची कथा चालू आहे.
काय महाराज पिकले तया खाणे किती पंक्तीशी सुकाळ. त्रेतायुगात एक राम झाले आणि कलियुगात तेच राम दोन अक्षरानं वाढू नावानं पुन्हा आले. त्रेतायुगातले राम आणि कलियुगातले तुकाराम. विठ्ठला विठ्ठला त्रेतायुगातल्या रामानं पाण्यावर दगड तारले आणि आमच्या तुकोबरायनं पाण्यावर कागद तारले. राघवे सागरात माशान तारिले. राघवे सागरात म्हणा सगळे. समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. साधी गोष्ट आहे का? उदकी तारियल्या वह्या पाण्यावर वह्या तारल्या जळी दगडा सहित वह्या तारियल्या जैशा लाह्या लाह्या असे तुकोबार आहे. दोन संतानं क्रांती केली. एका संतानं सुरुवात केली, एका संतानं कळस केला. ज्ञानोबारायनं सुरुवात केली, ज्ञानदेवे रचिला पाया आणि बिल्डिंगीचा कळस काढला मंदिराचा. तुकोबारानं तुका झाला असे कळस. कळस म्हणून दोन संतांचं नाव घेतलं की सगळ्या संतांचं नाव येते. सगळ्या संतांचं भजन करायची गरज नाही. दोन महाराजांचं नाव घेतलं की सगळे महाराज आपोआप मध्ये येतात. हत्ती के पाव में सबके पाव. ज्ञानोबा तुकाराम म्हणलं सगळे संत मध्ये येतात. म्हणून दिंडीमध्ये भजन एकच चालत आहे, ज्ञानोबा. कुठली दिंडी असो भजन एकच, ज्ञानोबा. त्याचं कारण आहे हे दोन संतांनी विशेष क्रांती केली. असे क्रांतिकारी संत जगाच्या पाठीवर तुकोबाराय होऊन गेले. अशा महान साधू सत्पुरुषाच्या विजेचा उत्सव आपल्या भूमीत साजरा होते. बोदडे गाव भाग्यवान आहे. पुन्हा एक बार गावकरी मंडळीला अंतःकरणापासून धन्यवाद. अभंग सेवेकरता निवडलाय तुकोबारायचा आहे. तुकोबाराय आजच्या अभंगात देवासोबत वाद घालितात.
भांडण करतात. भांडणाचा मुद्दा असा आहे, देवाला तुकोबारा विचाराले, देवा आमचे भरपूर मेले, तू का मेला नाहीस? असं काय औषध तुझ्याकडे आहे की आमचे मरतेतून तू वाचतो? सांग. सगळ्या बरोबर तू मराव की नाही? शब्दाचा अर्थ बघा, माझे मेले बहुवरी, आमचे भरपूर मेले, आम्ही जसं बघत आहोत तसं जशाला तसाच आहेस तू, का जैसा तैसा हरी. तू मेला नाहीस, तुझ्यात काही बदल बी झाला नाही. आमचे मरते तू कसा वाचलास? विठू कैसा वाचलाशी? आम्हाला सांग, आता सांग मजपाशी. आता सांगितल्याशिवाय रात जमत नाही. आमच्या बापानं वारी केली तेव्हा तू तसाच होतास, आज्यानं वारी केली तेव्हा तू तसाच होतास, आता आम्ही वारी करला तसाच आहेस. तुझ्या देखत आमचा बाप मेला, आजा मेला, पंजा मेला, तू म्हातारा बी झाला नाहीस की? तुझं देखताची माझा बाप मेला, आजा पंजा, पण ते मरू जात, आम्ही बी आलो की त्याच मार्गाला. आता आमचं हे थोडं बहुत आता सरकाचली की पुढे आम्हाला गली शे पाठी, बालत्व गेलं, तारुण्यत्व गेलं, आली काठी, बालत्व तारुण्यत्व काठी. तुझं पावन येते मागे, इथून माग तुला भेटले असतील तशा प्रकारचा मी नाही. तुला जा विचारायलो, कोणी नसता वादी लागे. आपल्या दोघातलंच भांडण आहे. सांग, दुनियातले मरते तू का मेला नाहीस? विठू कैसा वाचलाशी? मोठा मुद्दा उचलला महाराजांना आज. तू का म्हणे तुझ्या अंगी आम्हाला गली अवधी, तुझं शरीर तसं आहे, मग आमचं असं का? आमच्या शरीरात अनंत रोग आहेत, आमचं शरीर दुःखानं भरले, आमचं शरीर रोगाचं, राईचं, दुःखाचं भांडारे, तुझं शरीर चांगलं का? मग तुला तसला येतं, आम्हाला का असं दिलास? महाराज वाद घालायलेत. एक वाक्य लक्ष देऊन ऐका. ज्याला प्रेम करायचा अधिकार आहे त्याला भांडायचा बी अधिकार आहे. ज्याला भक्ती करण्याचा अधिकार आहे त्याला हाताला धरून वाद घालण्याचा बी अधिकार आहे. म्हणून जेवढे साधू झाले तेवढ्या साधू संतांना भक्ती बी केली, देवासंग वाद बी केला. तुझी भक्ती करा, मग भांडाव कुणा संग? कुणा संग? तुझ्या संगच भांडाव. भांडण मी तुझ्या संगच, आणि भक्ती बी तुझीच करायची. भांडण करून, भांडण करता करता त्या भांडणात प्रेम वाढते. बरं का बुवा? कमी जास्त व्हावं बी लागत आहे. काय आपल्या बी संसारात प्रेम वाढत असते. कशानं? भांडणानं. मग कुरबुर कवा तरी हो जाव 4-8 दिवसाला, फक्त हानाहानी पस्तूर येऊ नये, ते थोडंसं आवरून. नवरा बायकोत सुद्धा कवा तरी कमी जास्त झाले की ते प्रेम वाढत असते. भांड्याला भांडं लागलं लागते, पण नवरा बायकोचं भांडण लई चलत नाही. किती दिवस असते? झाले का? नवरा बायकोचं भांडण किती दिवस असते? इथं एवढे ब्रह्मचारी आहेत गुरुजी. नवरा बायकोचं भांडण लई झालं 3 दिवस, लई झालं 3 दिवस. 3 दिवसाच्या पुढे भांडण राहत जाऊ नये. संध्याकाळी दिवस मावळताना घरला आलं, बाईनं जेवाय ताट वाढली. हे म्हणाले, कोणा केला स्वयंपाक? मीच केला. असली भाजी असते का? मला जेवायचं नाही. बाया म्हणले, दिवसभर काम करून येऊन काय असलं रोजच, जीव वाटलं जेवण नाही तर जामले ते ताट असं पलीकडं लोटलं कुणी बायकून. मला असं म्हणतेच का म्हणलं, राग उठलं, उपाशी झोपलं. ह्यानं जेवाय नाही, त्या बाईने जेवाय नाही, दोघं उपाशी. स्वयंपाक असून उपाशी, भांडणं म्हणल्यावर काय? तर रातभर आता जेवाय नाही, पोटात आग पडलेली. सकाळी उठले त्यानं बाथरूमला गेले, ते कोणा आलं, दात घासाले, तोंड धुवाले. बाईला माहीत आता ह्याला चहा लागत आहे, त्याला माहीत आता तोंड धुतलं की चहा प्यावं लागते. भांडण झाले, बोलायचं नाही. ते पोराला म्हणाले, बाळ्या चहा कर. बाळ्या म्हणजे ह्याचं पोरग का म्हणाले, बाळ्या चहा कर. बाळ्या चहा करीत असते. नाव घ्याले बाळ्याचं, सांगाले कुणाला?
बायकोला. तिनं बाई नाही केली. मग ते भांडण झाले म्हणून चहा करणं बसाय नाही. चहा केली पण चहा झाला या प्या म्हणायचं नाही का रात्री भांडण झाले. ते काम नाही बाळ्या आणि चहा पे म्हणाव कुणाला लक्षात आलं का? याचा अर्थ असा आहे भांडणात प्रेम वाढते. भांडणात सुद्धा आवड असायला पाहिजे. करू आवडीने वाद आवडीने वाद आवडीने वाद आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. याच्या पुढे बोलू. भांडणात प्रेम वाढते. करिता स्वामी सवे वाद करिता स्वामी सवे वाद करिता स्वामी सवे वाद करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद अधिक अधिक अधिकाधिक आनंद. त्याच्यात आवड निर्माण होते. म्हणून जेवढे साधू झाले सगळ्या साधू संतांना देवासंग भांडण केले. एकेकाचे नाव बघा तुम्ही. पहिलं भांडण केलं नामदेव महाराजांना. अ देवा नाव मोठं लक्षण खोट. कुणाचं? तुमचं. कोण म्हणाले? नामदेव महाराज. मोठ्या लोकांचं असंच असते. नाव मोठं. तुमचं नाव ऐकून तुमच्या घरला आलो. तुमच्या नावात जितका मोठेपणा तितका तुमच्यात मोठेपणा नाही. कोण म्हणाले? नामदेव महाराज. नामदेव महाराज. पतित पावन नाम ऐकोनी आलो तुझ्या दारा. आज कळालं मला. पतित पावन नवेशी म्हणून जातो माघारा. घेशी तेव्हा देशी ऐसा सशी उदार. तुझा धंदा कसला आहे? तलाट्यासारखा. देवाचा धंदा आणि तलाट्याचा धंदा सारखा आहे. तलाठी काय करते? तलाट्याचं काम लिवायचं असते. देवाचं काम बी लिवायचंच आहे. म्हणून आमचे मोठे महाराज म्हणायचे, जे न लिहिले ललाटी ते करून दाखवते तलाठी. पण त्याच्यात बी गमत आहे. तलाठी आधी घेतल्याशी काम करीना. तसं देव बी आहे. आधी घेतय मग देते. मग देत. तलाट्याचं पोरग शाळेमध्ये होतं. मास्तरानं म्हणलं पोराला जातोय बापाकडून सही घेऊन ये. ती अर्ज घेऊन पोरग आलं घरला. मम्मी पप्पाची सही पाहिजे. बाई म्हणली संध्याकाळी येतात घरला. सही घेऊन ठेवते. नाही म्हणला उद्या नेऊन द्यायचे. उद्या देते म्हणलं की तुला. आणि पप्पा आलं वेगळे उठून जातात. मी आहे की म्हणली तुला काळजी करून झोप. लेकरू जेवून झोपलं. संध्याकाळी ह्याचा बाप आला. नुसता आला नाही, लावूनच आला. मायनं म्हणली मा लेकराला तर सही घेऊन ठेवते म्हणले होतं आणि हे तर लावूनच आले. कसं करावं? असं खुर्चीवर बसलं साहेब. बाईनं समोर टेबल ठेवला. उजव्या हातात पेन दिली. टेबलवर कागद ठेवला. लेकरानं आणलेला. हातात साहेबाच्या पेन दिली. त्या साहेबानं डावा हात पुढे केला. बाई म्हणली ह्याचं काय काम असं? ते डावा हात पुढे कशाला लावून बाईने त्याच्या बायकोनं असा हात मागं केला. ते हात मागं केला की हे पेनच हात मागं केला.
हे उजवा हात बाईनं पुढे वळला की ते पुढे पेनचा हात आला की हे पुढे हातात बाईने वळकी ह्याच्या हातात नोट ठेवल्याशिवाय ह्याचे पेन चलत तर त्याच खिशातले 500 काढून डाव्या हातात ठेवले 500ची नोट डाव्या हातात ठेवली पट्ट्यानं झोपी सही केली हे काम कोणाचं आहे तसलं देवाचं काम आहे आधी घेतय आणि मग देतय नामदेव महाराज म्हणजे कळालं तुझा देव पण आम्हाला नामदोऱ्याचं भांडण त्याच्यानंतर नामदोऱ्याच्या दासी कोण जनाबाई बायात भांडण बायाच बाबा 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 गड्याला भांडायला येईना गड्याला भांडाय बी येईना रडाय बी येईना रडाव बी बायानच भांडाव बी मै सारली वाटते वो वो उळून रडणं बायाचं बघत एक बाई रडली की सगळ्या बायाच्या डोळ्याला पत्र लागत हा ते देणगीच आहे महाराज बायाचं भांडण का नाही काटे कुराड दगड धोंडा गा बायाला भांडणाला काही लागे ना बायाचं भांडण लय सोपं भुईमुगीच्या शेंगाचे उपशी लावणे नामदेव महाराजाची दासी होते कोण बांगड्या बांगड्या मागे सारल्या ए काळ्या तोंडाच्या कुणाला म्हणाल्यात अरे विठ्ठल अरे विठ्ठल साहित्री चुडाली आली इट्या तुझे गेले मडे तुला पाहुणे काळ रडे उभे राहून अंगणी शिव्या देते हे कुणाचं भांडण आहे जनाबाईचं कबीर महाराजानं भांडण केलं कबीर महाराजानं लेन देन कुछ नहीं सब तकदीर का खेल विभीषण को लंका दी हनुमान जी को तेल मोठे पण आहे म्हणजे मी लई लोकाला देतो लई लोकाला देतो काय दिले कुणाला बेजार झाले त्याला तेल मारुतीला काय हो फक्त तेलच आहे लंका कुणाला दिली विभीषणाला लेन देन कुछ नहीं सब तकदीर का खेल विभीषण को लंका दी हनुमान जी को तेल असे सगळे संत काढून बघा सगळ्या संतांनी भांडण केलंय पण आज तुकोबाराय भांडतात तुकोबाराय भांडण्यातली नव्हती कारण तसं घडलं काय कारण घडलं महाराज लहानाचे मोठे झाले चांगलं तारुण्यात आले आणि भक्तीचं ज्ञान महाराजाच्या अंतःकरणात भिनलं वारी कीर्तन कथा ज्ञानदान अन्नदान नामस्मरण महाराज करू लागले भजनाला लागले की महाराजाच्या घराण्यात एक अघटित घटना घडली महाराजाचे वडील वारले कोण वारले कसं असते बापाच्या आश्रयान लेकरं कसे असतात खेळून खाल्लं तरी जमत आहे हो बाप झाला की नाही बाप म्हणजे घराचे शान असते बाप म्हणजे घराचं वजन असते बाप घरात असल्यावर त्या घराकडे बघण्याची दृष्टी समाजाची वेगळी असते ज्या दिवशी बाप घरातून निघून जाईल त्या दिवशी घराचं वजन निघून जाते ध्यान ठेवा समाजाची बघण्याची दृष्टी बदलते म्हणून कसला का असना बाप राहावं बापाच्या आश्रयानं लेकरं खेळून खातात
आता म्हातारी माणसंच घरात नको वाटायत महाराज. कुत्री सांभाळाले. पण बाप सांभाळू वाटणार. मला काल एक म्हणाले आमचा बाप सर्कल आहे. आता सर्कल आहे रे म्हणलं. जन्मल्या सरकार पाहिजे होता म्हणलं. तुला पिशवीत घालून नरट दाबून अवघड्यात फेकून दिलं असतं का नाही. उगाच माणसं बापाची टीका करतात, बापाची निंदा करतात. हो का म्हणला आमच्या बापाला अक्कल राहू नये का म्हणला. 5 लाखाची बाथरूम बांधून असल्या फरशीवर लगी केल्या म्हणला. अरे तू लहान होत असतावा बापाच्या मांडीवर लगी केलास की तेव्हा बापानं कार टोकतोय मुताले म्हणून मन नरटीला नक देऊन बदके दिली असते का नाही. किती उपकार आहे बापाचा. पोटाला खाय ना किंवा बाप आपल्यासाठी. काही म्हातारे पोट पाटीला गेले उपाशी मराले. इळ एक म्हातारा देवपूजा करताना उदबत्ती लावित होत. चिकट पोराला होईल म्हणायचं. घासातला घास काढून ठेवायचं. देवपूजा झाली उदबत्ती इजून ठेवायचं. मी म्हणलो असं का महाराज 8 रोज जात्या म्हणला. रोज उदबत्ती पेटवायचं ओवाळायचं इजवून ठेवायचं. एका दिवशी इजवायचं ध्यानच नाही. रानात गेले. तिथं गेल्यावर ध्यान आले. कुठं शेतात गेले. उदबत्ती चालूच आहे. तिथून वापस आले. त्याची बायको अंगणात उभा होती. का आला म्हणले. काय म्हणला उदबत्ती इजवायचं ध्यानच नाही म्हणलं. ती बाई म्हणले मयावर भरोसा नाही का. मी तुमचीच बायको आहे की म्हणजे तुम्ही घराच्या बाहेर गेल्या उदबत्ती इजवून ठेवली. पण 1 किलोमीटर जाऊन 1 किलोमीटर बाई पाठीमागं वापस आला. एका उदबत्ती पायी तुमच्या पायातले बुट किती झिजले असतील. तेवढा घऱ्या देऊ का बुट काकत आणलं म्हणलं मी. बाप करे जोडी लेकुराचे ओढी आपली कुरवंडी वाळवणी. म्हणून घरात बाप असणं ऐका भाग्याचं लक्षण आहे. ज्याचे बाप जिवंत आहेत स्वाभिमान बाळगा बापाचा. लेकराला जर एखादी कुठं घवघवीत यश मिळालं तर आनंद कुणाला होते. पुत्राच्या विजय पिता सुखावत जाये. पिता सुखावत जाये. पिता सुखावत जाये. पाहिजे ध्यान ठेवा. मोठ्या ऑफिसर साहेबांना पाठवून हात फिरवलेला गोष्ट वेगळी. पर फाटक्या बनीचा राहू द्या बापानं पाठवून हात फिरावं. वा माझं शबास वा लेकरू आहे म्हणा. त्याच्या पाठवून हात फिरवण्यामध्ये जितकं प्रेम आहे तितकं ऑफिसरच्या पाठवून हात फिरण्यात प्रेम नाही. तुकोबाराचे वडील वारले. मला हे मुद्दा सांगायचा आहे. आणि असे वारले उद्या वारीला निघायचे म्हणजे आज वारले. उचललं प्रेत स्मशानात नेलं दहन क्रिया केली. देव हसाले तर रुक्मिणीला म्हणायचं रुक्मिणी तुकोबाचे वडील वारले बघ. आयशा म्हणल्या मग आता उद्या वारीला तुकोबा येईना. कोण म्हणाले देव. देव खुश. तुकोबाची वारी चुकली म्हणले. दुसऱ्या दशमीच्या दिवशी तर तुकाराम महाराज चंद्रभागेत ते शुडकं बांधून कपाळाला ते डोक्याला वासुदेव हरी. रुक्मिणी म्हणली मला आवाज ओळखीचा दिसालाय. आणि कोण तुकोबा आला की म्हणले. चंद्रभागेचं स्नान केलं पुंडलिकराचं दर्शन घेतलं देवाच्या चरणावर मस्तक ठेवले. देव म्हणे तुकोबा तुमचे वडील वारले म्हण. महाराज म्हणले हो बाप मेला न कळता आणि नव्हती संसाराची चिंता. आता बिनगुरी काम झालं विठू तुझे माझे राज्य नाही आणि काचे काज.
बाप मेला पर वारी चुकू दिलं नाही. काही माणसं म्हणते आम्हाला सुतकात भजन करायचं नाही. खाला जमत आहे का? सगळं जमत आहे, भजन जमना. महाराज संसारात लागले. थोडा 4-2 वर्षाचा काळ गेला. मस्त संसार बिन भजन बी चालू होतं. परी आघात असा घडला, संसार लागायला जोतकाला आणि दुष्काळ पडायला. दुष्काळ पडायला महाराजाचं दिवाळं निघायला आणि दिवाळं निघाला आणि त्याच्यात बायको मरायला गाठ. कसं असते बायको म्हणजे लय जवळचं माणूस असते किंवा बाप म्हणजे थोडं दुःख वाटणं, पण बायको कुणाची मरून नाही बाबा. बायको मेल्यावर की नाही संसाराचा खेळ मुडाच होते किंवा. 80 वर्षाचं म्हातारं पारावर बसले रडाले. मी दर्शनाला गेलतो. मला बघितल्यावर त्याला हुंदकाच मायना, मोठ्यानं रडाले. म्हणलं मामा का रडाला? गाडीचं चाक गेलं म्हणलं, मोडून गेलं म्हणला. संसाराचा खेळ झाला म्हणला. भरलेला तांब्या लवंडला म्हणला. देवाला देखवल नाही म्हणला. म्हातारी गेली म्हणला. मी म्हणलं मग जाऊ द्या, आपल्याला जायचंच की. म्या जायचा होतो पण तिने जायची नव्हती हो म्हणाले. मी म्हणलं दुसरी करावं का? आता कोण देणार आहे म्हणा. गौऱ्या मसनात गेल्या तरी नग म्हणीच ना. महाराजाची बायको मेली. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान. एक स्त्री अन्न करिता मेली. बरे झाले देवा निघाले दिवाळे. 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 बरिया दुष्काळे पिढा गेली. बरिया दुष्काळे पिढा गेली. बरिया बायको मेली. महाराज म्हणले बरं झालं. बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरे या दुष्काळे पिढा गेली. बाईला मेली मुक्त झाली आणि देवे माया सोडविली. किरकिर गेली म्हणले. परत मध्ये आणखी 2-4 वर्षाचा काळ गेला. महाराजाचं पोरग मेलं. बायकोपेक्षा जवळचं संबंध कुणाचा? पोराचा. लय नातच जवळचं असते. मला लहानपणी लय माणूस लेकराची माया करते. लहान लेकरू रावणीची बायको मराव. कोणी माणसं म्हणतात कसं र करायचे का? ते काय म्हणते मला गरज नाही हो. पण लेकराकडे बघितलं की पोटातच कालवा करायला. आणि लेकरू मायच म्हणाले मला बायको नका, पण लेकराला माया नाहीच्या. तुला बायको आणायच्या म्हणते. लेकराला माया. लेकराला माया म्हणजे याला बायको झालीच क्या. महाराजाचं पोरग मेलं. ऐका किती माणसं मेली महाराजाच्या घरातली. किती मेली? बाप मेला, बायको मेली, पोरग मेलं, पोरे मेली. बरे झाले देवे माया विरहित केले. आणि शेवटीचा प्रसंग असा होता महाराजाची माय वारली. ऐका बरं. घरातलं पोरग मेलं, बाप मेला, बायको मेली. महाराजाला तेवढं दुःख जाणवलं नाही. पर प्रेमाची जात जर कोणती असेल तर माय आहे. माय इतकं प्रेम जगात कुणाचं नाही. तुम्ही किती जरी बाहेर फिरला तर संध्याकाळी दिवस मोळता घरला गेल्यावर कुठं गेलतास म्हणी ना, पण जेवलास का नाही म्हणते. तिचं नाव माय आहे. ध्यान सबसे बड़ी है माँ. सबसे बड़ी है माँ. सबसे बड़ी है माँ.
पंढरीला गेले, मंदिरात उभा राहिले, पण आज दर्शनला गेले नाही. ऐका मुद्दा, लाल बुंडोळे केले. देव म्हणे रुक्मिणी तुकोबाची अवस्था वेगळी दिसायली. काय तुकोबा बोला की? देव म्हणले तुकोबा बोला. तुकोबा म्हणले तुम्हाला बोलायला आलं नाही, तुम्हाला जा विचारायला आलो. काय? माझा बाप मेला, बायको मेली, पोरग मेलं, एवढं नाही आमची माय मेली. ऐका, हे मेली याचं दुःख नाही, आमचे मरत येत. तू बी मराव की मग. तुझ्याकडे बघितलं कव्वा बी या जशाला तसाच आहेस. आता काही काही माणसं आहेत बघा, आंब्याच्या कोयीने कव्वाही बघा, वाढ बी ना आणि कमी बी होईना, जशाला तसंच राहत. कव्वाही बघा, वाढलं बी नाही. आता आमचा संतोष कव्वाही बघा, 10 वर्षापासून बघा तुम्ही, लय वाढाय बी नाही, लय बी आम्हीच वाढलो पण. म्हणजे याचा अर्थ असा आहे, जशाला तसं. देवा आमचे एवढे मेले, तो का मेला नाही त्याचा जा विचार. तुझ्याकडे आलो अभंगाचं. माझे मेरे